सकाळी नवीन वाहन खरेदी करण्यासाठी आरटीओ कार्यालयात पोहोचलेला एक नागरिक. हातात सर्व कागदपत्रे, वाहन डिलिव्हरीची तयारी आणि नंबर प्लेट मिळण्याची उत्सुकता. पण कार्यालयात गेल्यानंतर त्याला समजते की काम होणार नाही, कारण राज्यभरातील आरटीओ लिपिकांनी बेमुदत पेन डाऊन आंदोलन सुरू केले आहे. केवळ त्याच व्यक्तीचे नव्हे तर हजारो वाहनधारक, वाहन विक्रेते, ड्रायव्हिंग लायसन्स साठी अर्ज करणारे नागरिक आणि परिवहन व्यवसायाशी संबंधित लोकांचे काम आता अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील प्रादेशिक परिवहन कार्यालय म्हणजेच आरटीओ ही वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन हस्तांतरण, परवाना नूतनीकरण, फिटनेस प्रमाणपत्र, व्यावसायिक वाहन परवाने आणि अनेक महत्त्वाच्या सेवांसाठी जबाबदार असलेली यंत्रणा आहे. राज्यभरातील हजारो नागरिक दररोज या कार्यालयावर अवलंबून असतात. मात्र आता या यंत्रणेतील कणा मानल्या जाणाऱ्या 1400 हून अधिक लिपिकांनी 16 जून पासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे परिवहन विभागाच्या कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या आंदोलनामागे केवळ वेतन किंवा आर्थिक मागण्या नाहीत, तर अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रशासकीय आणि सेवा विषयक प्रश्नांचा मुद्दा आहे. कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की कामाचा वाढता ताण, रिक्त पदे, पदोन्नतीतील विलंब, सेवा अटी आणि विभागीय स्तरावरील विविध प्रश्नांकडे वारंवार लक्ष वेधूनही समाधानकारक तोडगा निघाला नाही. अनेक वेळा निवेदने, बैठका आणि चर्चा झाल्यानंतरही ठोस निर्णय न झाल्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. सामान्य नागरिकांसाठी या संपाचा परिणाम नेमका काय होऊ शकतो हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात प्रथम फटका बसू शकतो तो नवीन वाहन नोंदणी प्रक्रियेला. वाहन विक्रेते ग्राहकांना वाहन डिलिव्हरी देण्यापूर्वी नोंदणी आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण करतात. जर लिपिकीय कामकाज ठप्प झाले तर हजारो वाहनांची नोंदणी रखडू शकते. त्याचप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केलेल्या नागरिकांना विलंबाचा सामना करावा लागू शकतो. वाहन मालकी हस्तांतरण, कर्जासाठी आवश्यक आरटीओ कागदपत्रे, व्यावसायिक वाहनांच्या परवान्यांचे नूतनीकरण आणि फिटनेस प्रमाणपत्रांची प्रतिक्रिया देखील प्रभावित होऊ शकते. विशेषतः ट्रान्सपोर्ट उद्योगासाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरू शकते. मालवाहतूक, प्रवासी वाहतूक, बस ऑपरेटर आणि लॉजिस्टिक कंपन्यांना विविध परवानग्या आणि कागदपत्रासाठी आरटीओ वर अवलंबून राहावे लागते. जर ही कामे रखडली तर त्याचा परिणाम थेट व्यवसायावर आणि पुरवठा साखळीवर होऊ शकतो. अनेक व्यावसायिक वाहनांचे परवाने आणि फिटनेस प्रमाणपत्रे वेळेत न मिळाल्यास त्यांना रस्त्यावर उतरण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. या आंदोलनाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे डिजिटल युगातही अनेक प्रक्रिया अद्याप लिपिकीय पडताळणीवर अवलंबून आहेत. महाराष्ट्रात ऑनलाईन सेवा वाढल्या असल्या तरी अंतिम मंजुरी, दस्तऐवज तपासणी आणि प्रशासकीय प्रक्रिया यासाठी मानवी हस्तक्षेप आवश्यक असतो. त्यामुळे पेन डाऊन आंदोलनाचा परिणाम केवळ कार्यालयातील फाईल्सवरच नाही तर ऑनलाईन अर्जावरही होऊ शकतो. राज्य सरकार आणि परिवहन विभागासाठी ही परिस्थिती एक मोठे आव्हान ठरली आहे. कारण एका बाजूला कर्मचारी त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत तर दुसऱ्या बाजूला लाखो नागरिकांच्या सेवांवर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे. जर लवकर तोडगा निघाला नाही तर प्रलंबित अर्जांची संख्या झपाट्याने वाढू शकते. वाहन उद्योग, परिवहन व्यवसाय आणि सामान्य नागरिक यांच्यावर त्याचा परिणाम दिसू शकतो. या संपूर्ण घडामोडीत सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की सरकार आणि कर्मचारी संघटना यांच्यातील चर्चा किती लवकर यशस्वी होते. कारण हा केवळ कर्मचाऱ्यांचा संप नाही तर राज्याच्या परिवहन व्यवस्थेच्या दैनंदिन कामकाजाशी थेट संबंधित मुद्दा आहे. महाराष्ट्रातील लाखो वाहनधारक, नवीन वाहन खरेदीदार आणि परिवहन क्षेत्रातील व्यावसायिक सध्या या चर्चेकडे लक्ष ठेवून आहेत. पुढील काही दिवसात होणाऱ्या बैठका आणि चर्चांवरच ठरणार आहे की हा संप काही तासांचा ठरेल, काही दिवसांचा, की आणखी मोठ्या संघर्षाचे रूप धारण करेल. अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.